सर्वांना नमस्कार. चला तर मग सुरुवात करूया आपल्या तू तिथे मी कथेच्या नवीन भागाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यदेवाने नुकतंच आपलं घरटं सोडलं होतं आणि जशी त्याची ती सोनेरी किरणे सर्वत्र पसरली, त्यातील एक किरण हळूच नजर चुकवून सियाच्या खोलीच्या आत आली. तशी इकडे सियाने आपली कूस बदलली आणि अचानक तिला आपल्या कमरेवर कुणाचं तरी भारी अस्तित्वाची जाणीव झाली आणि तिने तसेच आपले डोळे उघडले आणि समोर तो मनमोहक चेहरा बघून तिच्या ओठांवर स्माईल आली आणि ती हळूच त्याच्या जवळ सरकली. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही खूप खूप गोड आहात. तुमचं केअर करणं मला खूप आवडते. जेव्हा तुम्ही माझ्याजवळ असता ना, तर इथेच खूप जोरजोरात खालीवर होतं. सिया आपल्या हृदयावर हात ठेवत बोलली. आणि तुम्हाला माहिती आहे, तुमचे हे सुंदर डोळे जेव्हा मला असं सिया आपले डोळे बारीक करून बघतात ना, तेव्हा माहिती आहे मला काय होतं. सिया ओठांचा पाऊट करत म्हणाली. आता तर ती यशला खूप गोड वाटत होती. खरं तर जेव्हा सियाने चुरबुड केली तेव्हाच यशला जाग आली आणि तो दूर होणार की सियाच त्याच्या जवळ सरकल्याने त्याला धक्काच बसला आणि तो तसाच डोळे मिटून पडून होता. पण सिया काय बोलते हे तो बरोबर ऐकत होता आणि ते ऐकून आतल्या आत त्याचं हृदय उड्या मारून नाचत होतं. एक तर अर्ध झोपेतलं तिचं ते रूप आधीच त्याला तिच्याकडे आकर्षित करत होतं. त्यात आता सियाने ओठांचा पाऊट केल्याने ती कमालीची गोड दिसत होती. तिचे ते गुलाबी ओठ त्याला खुणावून खुणावून बोलवत होते आणि तो श्वास भरत स्वतःला कसं तरी शांत करून घेत होता. कारण आज तर त्यालाही ऐकायचंच होतं त्याच्या डॉलच्या मनात नक्की त्याच्याविषयी आहे तरी काय. म्हणून आपल्या मनात उठणाऱ्या भावनांच्या लाटांना तो थांबवत होता. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुमचे हे कांच्यासारखे चमकणारे डोळे असे करून तुम्ही मला बघता तर मला कसं वाटतं, बोलत सिया आणखीनच यशला बिलगली. मला कसं माहिती असेल डॉल, यश मनातच बोलला. अरे तुम्हाला कसं माहिती असणार, मी तुम्हाला सांगितलं थोडीच, सिया स्वतःच्याच डोक्यावर टपली मारत. पण तुम्ही हे त्यांना नको सांगाल. नाही सांगणार ना, बोलून सियाने स्वतःची मान नाही मध्ये इकडे तिकडे केली. यावेळी तर ती आधीपेक्षा क्यूट दिसत होती. यशला तर आपल्या डॉलचं हे निरागस रूप इतकं आवडत होतं की आता सुटून तिला मिठीत घेऊन बसावं असंच वाटत होतं त्याला. ते बघून ना मला ना इथे खूप गुदगुदल्या होतात. असं वाटतं की खूप सारे फुलपाखरे इथे डान्सिंग करत आहेत, बोलून सियाने यशचा हात आपल्या पोटावर ठेवला. तशी मात्र इकडे यशच्याच हृदयात सितार वाजू लागली आणि विजेचा झटका लागावा तशी एक तीव्र लहर त्याच्या आरपार गेली आणि तो पुरता हँग झाला. त्याला आता अजून स्वतःला थांबवता येत नव्हतं. त्याचे हात वरवर करायला लागले. पण पुढच्या क्षणी त्याला आणखी एक जोराचा झटका लागला. सिया अचानक त्याच्या चेहऱ्याच्या आणखी जवळ सरकली. अहो, मला तुम्हाला काहीतरी खूप खूप स्पेशल सांगायचं आहे. प्लीज तुम्ही लवकर या, बोलून तिने सरळ यशच्या गालावर आपले ते नाजूक ओठ टेकले आणि पुन्हा त्याला मिठी मारून झोपली. खरं तर सिया जे काही बोलत होती
ती तिच्या स्वप्नात यशला इमॅजिन करून बोलत होती, पण तिला काय माहिती ना, ज्याला ती इमॅजिनेशन समजत आहे ती कुठली कल्पना नाही तर सत्य आहे. तिच्या स्वप्नात येणारा तिचा अहो खरोखर तिच्या जवळ आहे, कारण जशी ती इकडे तरमरत होती तो सुद्धा तिच्या कैक पटीने तिकडे तरमरत होता. म्हणून तर तिचे मिस कॉल पाहून क्षणाचाही विलंब न करता धावत परत आला होता. पण आता तर यशला असं धावत परत येण्याचं काहीच पश्चाताप नव्हता. उलट त्याला आनंदच होत होता, कारण आज त्याच्या डॉलने झोपेत का होईना आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, जे ऐकून आता यश हवेत तरंगत होता. बरं झालं आपण वेळेत आलो, नाहीतर ही गोड सकाळ आपल्याला चुकली असती असं बोलून यश स्वतःलाच मनातल्या मनात शाबासकी देत होता. तसंही आता इतकं गोड ऐकल्यावर त्याला झोप लागणारच नव्हती, म्हणून आपल्या मिठीतल्या त्या गोड पाखरावर आता त्याची नजर खिळली होती. ओठांवर एक स्मित हसू घेऊन तो आता तिलाच बघत होता, तर ती मात्र पुन्हा आपल्या अहोंच्या गोड स्वप्नात हरवली होती. थोड्याच वेळात डायनिंग टेबलवर सगळं कुटुंब जमलं होतं. सिया सुगंधाला सगळ्यांना नाश्ता वाढायला मदत करत होती. अजूनही तिची आणि यशची भेट झाली नव्हती. जेव्हा सिया उठली तेव्हा यश जिमसाठी निघून गेला होता. यशने आपली बॅग सुद्धा त्याच्या कपाटामध्ये ठेवल्याने यश आल्याची कुठलीही खूण तिला अजून तरी दिसली नव्हती. मग थोड्याच वेळात सिया आपलं आवरून खाली येऊन आपल्या कामात गुंतली. आज ती ऑफिसला जाणार होती. वटपौर्णिमेमुळे तिला 2 दिवस काही जाता आलं नाही, कारण तिचा पाय मुरगळला होता. पण आता ती बेटर फील करत होती. आताही तिचं लक्ष नाश्ता वाढवण्यात होतं की सुगंधाच्या त्या प्रश्नाने तिच्या काळजाचा ठोका चुकला आणि तिचं लक्ष पायऱ्यांकडे गेलं. यश, तू कधी आलास? काही सांगितलं सुद्धा नाही, सुगंधा म्हणाली. तशा आता सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. सिया तर डोळ्यात चमक घेऊन त्यालाच बघत होती. तिच्या ओठांवर यशला बघून नकळत एक सुंदर हसू फुललं होतं आणि लाजून तिचा चेहरा गुलाबी गुलाबी झाला होता, जे यशच्या डोळ्यांनी सुद्धा बरोबर बघितलं होतं. तसेही आजकाल त्याचे डोळे तिला सोडून दुसरं काही बघतच कुठे होते. त्याच्या नजरेत तर 24 तास तिचा चेहरा असायचा, मग ती समोर असो की नसो. हा हिटलर फक्त तिच्यातच गुंतून असायचा. मॉम, थोडाच वेळ झाला, बोलत यश आपल्या खुर्चीवर येऊन बसला. तशी सियाने त्याच्या समोर नाश्ता आणि कॉफी ठेवली, तर यशने तिच्याकडे तिरक्या नजरेने बघितलं. त्याच्या नजरेतील ते प्रेम बघून सियाने सुद्धा त्याला एक स्मित हसू दिलं आणि बाजूला झाली. यश, मीटिंग कशी झाली? श्रीकांत यांनी नाश्ता करतच यशला विचारलं. गुड डॅड, ते आपल्यासोबत काम करायला रेडी आहेत, यशने सुद्धा नाश्ता करत सांगितलं. ते सगळे अजून बोलत होतेच की बडी मॉम, बडे पापा असा आवाज तिथे घुमला आणि सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. तर आता दारावर एक संपूर्ण कुटुंब उभं होतं, जे बघून नंदाच्या चेहऱ्यावर आनंद आला आणि ती पडतच समोर निघाली. श्यामराव, श्रीकांत, सुगंधा सोबत यश आणि सिया सुद्धा तिकडे गेले. अरे, तुम्ही तिथेच उभे राहणार की आज सुद्धा येणार? नंदा आनंदात बोलली. तसे ते चौघे आत आले. रमाकांत, नंदा बोलली तसं एक 45 असलेलं व्यक्ती त्याच्या पायात वाकले. शारदा, तशी त्यांच्याच बाजूला असलेली 40 पास
असलेली बाई सुद्धा नंदाच्या पायात वाकली. सुखी राहा पोरांनो, नंदा म्हणाली आणि आपला थरथरता हात त्यांच्या डोक्यावर ठेवला. आता तुम्हाला काही वेगळंच आमंत्रण द्यावं लागेल का आपल्या आजीला भेटायला? नंदा बोलली तसे एक तरुण मुलगा मुलगी त्यांच्या पायात वाकली. माझा अक्षू, माझी शिव बोलत नंदाने दोघांच्या चेहरा उंजरीत घेऊन पटापट पाप्या घेऊ लागली. त्यानंतर रमाकांत आणि शारदा शामराव यांच्या पायात वाकायला झुकले होतेच की शामराव यांनी आपले पाय मागे घेतले आणि रागात त्यांच्यापासून चेहरा फिरवून घेतला. तसा रमाकांत आणि शारदा यांचा चेहरा पडला तर अक्ष आणि शिव सुद्धा नाराज झाले. या म्हाताऱ्याची हेकडी अजून गेली नाही. पोरं इतक्या वर्षांनी अंगणात परतली, पण हा आहे त्यांना पंखाखाली घेण्याऐवजी अजून दूर करू पाहतोय. माझ्या हातात असते तर आत्ताच या म्हाताऱ्याचा गळा दाबला असता मी. नंदा शामराव यांना रागवलेलं बघून मनात बडबडून घेतलं. दादा बोलत रमाकांत श्रीकांत यांच्या जवळ गेले तर वहिनी म्हणून शारदा सुगंधाच्या जवळ गेली. तर त्या दोघांनी त्यांना गळाभेट दिली. नंतर अक्ष आणि शिव सुद्धा त्यांच्याशी भेटले. तितक्यात अक्षची नजर यशच्या बाजूला उभ्या असलेल्या सियावर गेली आणि तो तिच्या निरागस चेहऱ्यात हरवला. सुगंधा, मुलांना त्यांची खोली दाखवून दे. नंदा सुगंधाला बघत ऑर्डर सोडली. जा पोरांनो, प्रवास करून थकवा आला असेल ना, जाऊन आधी फ्रेश व्हा. नंदा त्या रमाकांत, शारदा, अक्ष आणि शिवला बघून बोलली. तसे ते सगळे सुगंधाच्या मागे जाऊ लागले. नंदा सुद्धा ते सगळे गेले तसे डायनिंग टेबल जवळ जाऊ लागली. तुम्ही हे ठीक नाही केलं. वादाराला पुन्हा एकदा या वाड्यात घेऊन आलात तुम्ही. शामराव रागात नंदा यांना बघत बोलले. ती माझी मुलं आहेत, मी त्यांना कधीही बोलावू शकते. जेव्हा इथे हक्क नसणारे राहून खाऊ शकतात तेव्हा त्यांचा तर इथे पूर्ण अधिकार आहे आणि ते असे दारोदारी भटकलेले मला चालणार नाही. नंदा बोलली तशा श्रीकांत यांचे डोळे भरून आले आणि त्यांनी आपली पाणावलेली नजर खाली केली. नंदा शामराव नंदावर हात उगारत जोरात ओरडले. तशी त्यांच्या नजरेतली ती आग बघून नंदा घाबरून गप्प झाली. तो आमचा मुलगा आहे, त्याच्याविषयी तुम्ही असं बोलूच कसं शकता? शामराव रागात पुढे जाणार की बाबा बोलून श्रीकांत यांनी त्यांना अडवलं आणि नाही मध्ये मान इकडे तिकडे केली. तसा शामराव यांनी आपला हात खाली घेतला आणि नंदाला बघत एक सुस्कारा सोडला. तुम्ही नेहमी चालता बोलता मोठ्या सुनबाईला बोलता, पण आम्ही काही बोलत नाही. उगाच वाद नको म्हणून शांत बसतो. पण जर तुम्ही मुद्दाम आमच्या मुलाला काही बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. श्रीकांत आमचा मुलगा आहे आणि त्याचा या घरावर जास्त अधिकार आहे, कारण हे वैभव त्याने आणि यशने आपल्या रक्ताचं पाणी करून उभं केलं आहे. नाहीतर याला धुडीस मिळवायला तुमच्या लेकाने कुठलीही कमी ठेवली नव्हती. आठवत नसेल तर आठवून बघा. बोलून शामराव रागात बाहेर पडले. त्यांच्या मागोमाग श्रीकांत सुद्धा गेले. तर यश सुद्धा सियाला घेऊन तिथून निघाला. सकाळची गोड झालेली सकाळ आता त्याला कडुलिंबापेक्षाही कडू वाटत होती. तो तसाच आपले एक रागीट नजर नंदावर टाकून तिथून निघून गेला. खरं तर श्रीकांत हे शामराव यांच्या पहिल्या बायकोचे अपत्य होते आणि रमाकांत हे नंदा आणि शामराव यांचे अपत्य होते. त्यामुळे नंदा जेव्हा बघावं तेव्हा सुगंधाचा अपमान करायची. ते तर सुगंधा समजूतदार होते म्हणून ते नंदाचं सगळं सहन करायचे आणि श्रीकांत सुद्धा कधी त्यांना उलटून बोलत नव्हते, कारण सावत्र असली तरी नंदा ही त्यांची आई होती. श्रीकांत सुद्धा त्यांना मनातून आईच मानायचे, तोच मान सन्मान द्यायचे. पण नंदा त्यांना आपलं मानत होते की नाही
ते तर त्यांनाच माहिती होतं. आता काय होईल पुढे, काय झालं असेल असे ज्याने रमाकांत यांना त्यांच्या कुटुंबासोबत किर्लोस्कर निवास सोडावं लागलं. नंदाचं हे पाऊल देईल का किर्लोस्कर वाड्यात वादळाला आमंत्रण? बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करून सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करून घ्या, ज्याने तुम्हाला कथेचे पुढील भाग वेळेत वाचायला मिळतील. प्लीज सपोर्ट करा. धन्यवाद.